भगवा झेंडा या महाराष्ट्रावर फडकवला, ज्यांनी आया बहिणींचा सन्मान केला, अशा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुम्ही अत्याचारी, बलात्कारी, नालायक, खलनायक अशा टिपू सुलतानची तुलना करता। हर्षवर्धन सपकाळ, तुम्ही अशा पद्धतीचं गैरकृत्य केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने गप्प बसायचं होतं। भारतीय जनता पार्टी असा अपमान झाल्यानंतर कधी गप्प बसत नाही। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल त्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आंदोलन केली। हर्षवर्धन सपकाळ, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही माफी मागा, ना घासून माफी मागितली पाहिजे, कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्या टिपू सुलतानची तुलना केली जो खलनायक होता। छत्रपती शिवाजी महाराज हे महानायक आहेत। या महानायकांसमोर तुम्ही एका खलनायकाची तुलना करतायत, याबद्दल तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। परंतु दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे असतील त्याबद्दल भूमिका घेत नाहीत। संजय राऊत मुख गिळून गप्प आहेत आणि काँग्रेस पक्ष, जो काँग्रेस पक्ष फक्त मतांसाठी आणि निवडणुकीसाठी टिपू सुलतानचा उदो करतो, तो उदो देखील थांबला पाहिजे। महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही। संजय राऊत हे स्वतः बैलबुद्धीचे आहेत, हे देखील आपण महाराष्ट्रानं याआधी बघितलेलं आहे। संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करण्यापेक्षा संजय राऊतांनी हे बघावं की मालवणीमध्ये अस्लम शेख पालकमंत्री असताना महाविकास